या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत, जो जो माणसाच्या रोजच्या जगण्याचा एक अत्यंत अटळ भाग आहे. हो, अगदी रोजचाच. नक्कीच. आणि तो विषय म्हणजे राग. हं. राग प्रत्येकाला येतो. कधी ट्रॅफिकमध्ये कुणी गाडी आडवी घातली म्हणून. किंवा ऑफिसमध्ये कोणी स्वतःकडे श्रेय घेतलं म्हणून. अगदी बरोबर. किंवा अगदी साध्या-साध्या गोष्टींवरून. म्हणजे घरातल्या वस्तू जागेवर नसल्यामुळे येणारा राग. तर आज आपण या रागावर कशी मात करावी किंवा खरं तर रागाला मुळातून कसं समजून घ्यावं, यावर एक अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत. हं. म्हणजे बुद्धांच्या मते राग कसा जिंकायचा, या विषयावरील काही अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आणि नोट्स आपण वापरणार आहोत. आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. हो ना? आणि या चर्चेचं मुख्य ध्येय काय आहे? तर रागाशी दोन हात न करता किंवा त्याला दाबून न टाकता त्याला समजून घेण्याचे जे साधे पण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात वापरता येतील असे मार्ग आहेत ते उलगडून दाखवणे. कोणतीही किचकट माहिती न देता आपण यातून काही खऱ्या अर्थाने विचार बदलायला लावणारे मुद्दे बाहेर काढणार आहोत. ठीक आहे, चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. आणि या विषयाला सुरुवात करतानाच एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. कसं आहे, जेव्हा आपण रागाबद्दल बोलतो, तेव्हा सामान्यतः माणसाकडे दोनच पर्याय असतात असं मानलं जातं. म्हणजे एक तर व्यक्त करणे किंवा दाबून ठेवणे. अगदी. एकतर रागाचा उद्रेक होऊ देणे म्हणजे समोरच्यावर ओरडणे, आदळापट करणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे तो राग मनातल्या मनात दाबून ठेवणे, तो गिळून टाकणे. समोर येणारी बुद्धांची शिकवण या दोन्ही टोकांच्या पलीकडे जाते. त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडले की रागाशी लढायचंच नसतं. त्याला फक्त बघायचं असतं. त्याला फक्त समजून घ्यायचं असतं. कारण जेव्हा माणूस एखाद्या भावनेशी लढतो, तेव्हा तो नकळतपणे त्या भावनेला अधिक ताकद देत असतो. म्हणजे आपण जेवढा विरोध करू तेवढा तो वाढतो. अगदी तसंच. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं फक्त निरीक्षण करायला लागतो, तेव्हा तिची पकड आपोआप सैल होऊ लागते. हे ऐकायला खूप छान आणि सोपं वाटतं. हं. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जेव्हा राग येतो तेव्हा तो अगदी न्याय किंवा जस्टिफाईड वाटतो. हो, म्हणजे माझी चूक नसताना मला का बोललं, असा विचार येतो. बरोबर. त्याने माझी चूक नसताना मला सुनावले, मग मी का गप्प बसू, हां. असा विचार मनात येतोच. आणि आणि ह्याच संदर्भात रागाचं मूळ स्वरूप समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण दिलंय, हं. ज्याचा उल्लेख या लेखांमध्ये आहे. गरम कोळशाचं उदाहरण. हो, तेच. हं. ते म्हणतात, राग मनात धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी गरम कोळसा स्वतःच्या हातात धरून ठेवण्यासारखं आहे. हं. यात जळतं आपणच असतो. इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की हे गरम कोळशाचं उदाहरण केवळ एक तत्वज्ञान नाहीये, तर ते मानवी मानसशास्त्राचं आणि अगदी न्यूरोसायन्सही एक अचूक वर्णन आहे. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीनेही ते खरं आहे. हो ना. जेव्हा एखादी व्यक्ती राग मनात धरून ठेवते, जुने प्रसंग उगाळत बसते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःलाच एका अदृश्य तुरुंगात बंदिस्त करत असते. आपण तो कोळसा का धरून ठेवतो? कारण आपल्याला वाटतं की ह्या रागामुळे आपल्याकडे काहीतरी कंट्रोल आहे, एक प्रकारची सत्ता आहे. पण प्रत्यक्षात तसं नसतं. मुळीच नाही. बुद्ध सांगतात की राग हा बाहेरून येत नाही, तो माणसाच्या स्वतःच्या मनात जन्मतो. आपल्या स्रोतांनुसार रागाची ताकद कमी करण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे मला आता राग येत आहे ही जाणीव होणे. फक्त जाणीव होणे. हो, ही जी साधी जागरूकता आहे तीच रागाची तीव्रता निम्म्याने कमी करते. कारण ज्या क्षणी माणसाला हे समजतं की माझ्या मनात आता राग निर्माण होतोय, त्या क्षणी तो माणूस आणि त्याचा राग ह्या दोन वेगळ्या गोष्टी बनतात. म्हणजे तिथे विचारांमध्ये एक पॉज किंवा अंतर निर्माण होतं. अगदी बरोबर. हे अंतर निर्माण होणं खरंच महत्वाचं आहे. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. मला राग येतोय, ही जाणीव मानसिक पातळीवर ठीक आहे. पण राग आल्यावर शारीरिक पातळीवर जे भयंकर बदल होतात, त्याचं काय? शारीरिक बदल खूप तीव्र असतात. हो, रागाच्या शरीरावरील परिणामांवर अतिशय अचूक भाष्य केलंय. जेव्हा राग येतो, तेव्हा अचानक श्वास जलद होतो, हृदयाचे ठोके वाढतात, हाताच्या मुठी वळल्या जातात आणि संपूर्ण शरीर ताणलं जातं. जसं काही एखादं संकट आलंय. अगदी. म्हणजे जणू काही जंगलात एखाद्या वाघाने हल्ला केलाय आणि शरीर स्वतःला वाचवण्यासाठी तयार करतंय, अशी ती अवस्था असते. पण वास्तवात समोर कोणताही वाघ नसतो, तर तो फक्त एखाद्याचा एक तिरकस मेसेज किंवा ईमेल असतो. हो, हे खूपच सामान्य आहे. मग अशा वेळी केवळ मला राग येतोय असा विचार करून शरीर शांत कसं होणार? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की शरीर आणि मन हे एका लूपमध्ये काम करतात.
जेव्हा मन अस्वस्थ होतं तेव्हा शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. म्हणजे लढण्याची किंवा पळून जाण्याची तयारी. अगदी. आणि जेव्हा शरीर ताणलं जातं तेव्हा मेंदूला असा संदेश जातो की खरंच काहीतरी मोठं संकट आलंय. यामुळे मन अधिकच गोंधळतं. म्हणूनच बुद्धांचा एक अतिशय व्यावहारिक आणि सोपा उपाय सांगितला आहे. कोणता उपाय? जेव्हा रागामुळे शरीरात असे बदल जाणवू लागतात तेव्हा काहीही न बोलता सलग 5 खोल श्वास घेणे. फक्त 5 श्वास? हे खूपच साधं वाटतं. हा उपाय वरवर पाहता एखाद्या नेहमीच्या सल्ल्यासारखा वाटू शकतो, पण यामागे शुद्ध विज्ञान आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक श्वास हळू आणि खोल घेतो तेव्हा आपण आपल्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला चालना देतो. आपण आपल्या शरीराला एक थेट संदेश देत असतो की सगळं ठीक आहे, कोणतंही जीवघेणे संकट नाही. जसा श्वास शांत होतो, हृदयाचे ठोके सामान्य होतात, तसे मेंदूतले रागाचे रसायनही कमी होऊ लागते. म्हणजे शरीराला शांत करून आपण मनाला शांत करण्याची एक ट्रिक वापरतोय. हो, एक प्रकारे तसंच. यालाच जोडून स्त्रोतांमध्ये वेळ देण्याची किंवा थांबण्याची सवय किती महत्वाची आहे हे खूप चांगल्या प्रकारे मांडले आहे, ज्याला पॉवर ऑफ पॉज म्हटलंय. तो पॉज खूप काही बदलू शकतो. नक्कीच. आपण अनेकदा पाहतो की रागाच्या भरात पाठवलेला एखादा ईमेल किंवा रागात उच्चारलेले शब्द नंतर फक्त पश्चाताप निर्माण करतात, कारण त्या पहिल्या काही सेकंदात माणसाची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता अक्षरशः बंद पडलेली असते. पूर्णपणे बुद्धी चालतच नाही. समजा ऑफिसमध्ये एखाद्या गोष्टीचा भयंकर राग आलाय. त्या क्षणी लगेच रिप्लाय देण्याऐवजी जर माणसाने तो ईमेल फक्त ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवला आणि 24 तासांनी पुन्हा वाचला तर 99% वेळा तो ईमेल डिलीट केला जातो किंवा पूर्णपणे बदलला जातो. हो, कारण तोपर्यंत राग निवळलेला असतो. बरोबर. लगेच कोणतीही प्रतिक्रिया न देता थोडा वेळ थांबणे हा एक छोटासा बदल किती भयानक परिणाम टाळू शकतो हे यातून दिसतं. अगदी तंतोतंत. बुद्ध यालाच मध्यंतराची किंवा थांबण्याची सवय म्हणतात. हा जो मधला वेळ असतो, म्हणजे कोणतीही घटना घडणे आणि त्यावर आपण प्रतिक्रिया देणे, यामधला तो वेळच माणसाला शहाणपणाने वागण्याची संधी देतो. लगेच उत्तर न दिल्याने समोरच्याचा अहंकारही शांत होतो आणि परिस्थिती अधिक चिघळण्यापासून वाचते. आणि महत्वाचे म्हणजे जेव्हा तो रागाचा सुरुवातीचा उमाळा निघून जातो तेव्हा तीच परिस्थिती अधिक स्पष्टपणे पाहता येते. पूर्वग्रहविरहित पद्धतीने. अगदी. इथूनच हा विषय खरंच खूप रंजक बनतो, कारण आपण रागाचे परिणाम पाहिले, शरीरावरील प्रतिक्रिया पाहिल्या आणि थांबण्याची ताकदही पाहिली. पण मुळात हा राग येतोच कुठून? त्याचे मूळ काय आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. या रागाच्या मुळांवर एक खूप सखोल चर्चा केली आहे, कारण फक्त वरवरची मलमपट्टी करून उपयोग नाही, तर रागाच्या मुळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. बरोबर आहे. बुद्धाने रागाची 3 अत्यंत महत्वाची कारणे स्पष्ट केली आहेत. कोणती आहेत ती 3 कारणं? पहिले कारण म्हणजे पूर्ण न झालेल्या अपेक्षा. जेव्हा जग, परिस्थिती किंवा माणसे आपल्या मनासारखी वागत नाहीत, तेव्हा माणसाला राग येतो. आपण गृहीत धरतो की इतरांनी आपल्या सोयीने वागावे. हो, आणि तसं होत नाही तेव्हा चिडचिड होते. दुसरे कारण आहे दुखावलेला अहंकार. जेव्हा कोणाला असे वाटते की त्याचा अपमान झाला आहे, कोणीतरी त्याला कमी लेखले आहे, तेव्हा तो अहंकार दुखावला जातो आणि त्याचं रूपांतर एका स्फोटक रागात होते. आणि तिसरे कारण म्हणजे गैरसमज किंवा अपुरी माहिती. अनेकदा परिस्थिती तशी नसतेच जशी माणसाने स्वतःच्या डोक्यात रंगवलेली असते. या गृहीतकांमधूनही मोठा राग उफाळून येतो. जर माणसाला ही मुळे समजली तर तो रागाकडे एका वेगळ्या चष्म्यातून पाहू शकतो. मला यातील दुखावलेला अहंकार या मुद्द्यावर थोडं अधिक बोलायला आवडेल. हो, नक्कीच. कारण हे खूप सामान्य आहे. कोणीतरी आपल्या कपड्यांवरून, कामावरून किंवा अगदी बोलण्यावरून एखादी तिरकस कमेंट पास केली तर माणसाचा अख्खा दिवस खराब होतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही. हो ना? पण असं का होतं? आपण इतरांच्या मतांना इतकं महत्त्व का देतो की ज्यामुळे आपला अहंकार दुखावतो आणि आपण रागाने पेटून उठतो? खूपच उत्तम प्रश्न आहे. जेव्हा आपण आपला स्वतःबद्दलचा आदर किंवा सेल्फ वर्थ इतरांच्या हातात देतो तेव्हा अहंकार निर्माण होतो. बौद्ध तत्वज्ञानानुसार अहंकार हा एक भ्रम आहे. म्हणजे तो खोटा आहे. हो. जेव्हा कोणीतरी अपमान करतं तेव्हा खरं तर तो माणूस त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून बोलत असतो. तो आपला खरा आरसा नसतो. पण अहंकारामुळे माणूस स्वतःला त्या परिस्थितीत बळी किंवा विक्टिम समजायला लागतो. त्याने मला असं कसं म्हटलं, हा विचार येतो. बरोबर. हा विचार रागाला खतपाणी घालतो. जर माणसाने हे मान्य केले की इतरांचे बोलणे हे त्यांच्या मानसिक स्थितीचं दर्शन घडवते, आपले नाही, तर अहंकार दुखावल्या जाण्याची शक्यता खूप कमी होते.
म्हणजे सारा खेळ दृष्टिकोन बदलण्याचा आहे. खूप सुंदर आणि प्रॅक्टिकल उदाहरण दिलंय. त्याने मला जाणीवपूर्वक अपमानित केले असा विचार करण्याऐवजी एक वेगळा विचार करणे. कोणता विचार? कधीकधी दुसऱ्याचे वाईट वर्तन हे त्याच्या स्वतःच्या आतल्या दुःखातून किंवा ताणातून येत असते. हा दृष्टिकोन स्वीकारणे किती फायदेशीर ठरू शकते हे त्यात सांगितले. हो, हे खूप प्रभावी आहे. समजा आपण एखाद्या दुकानात गेलो आणि तिथला माणूस आपल्याशी खूप रागाने किंवा उद्धटपणे बोलला. आपण लगेच चिडतो. पण जर आपण असा विचार केला की कदाचित आज सकाळपासून याला खूप ताण असेल, तर आपला राग तिथेच विरघळून जातो. होय, आणि हाच तो पॅराडाईम शिफ्ट किंवा दृष्टिकोनातील बदल आहे जो बुद्धांना अपेक्षित आहे. जेव्हा आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की समोरच्या व्यक्तीचे कठोर शब्द किंवा वाईट वर्तन हे कदाचित त्याच्याच आयुष्यातील एखाद्या निराशेचा किंवा संघर्षाचा परिणाम असू शकते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा आपला राग क्षणात कमी होतो. आणि त्यातून करुणा निर्माण होते. अगदी, यातूनच करुणा आणि सहानुभूतीचा जन्म होतो. अर्थात हा दृष्टिकोन स्वीकारणे नेहमीच सोपे नसते. विशेषतः जेव्हा जवळची माणसे दुखावतात तेव्हा हे खूप कठीण जाते. हो, परक्या माणसाला माफ करणं सोपं असतं कधीकधी. बरोबर, पण सरावाने हे शक्य आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला एक गुन्हेगार मानण्याऐवजी एक अस्वस्थ व्यक्ती मानतो, तेव्हा रागाची जागा समजुतीने घेतली जाते. आणि करुणा या विषयावर बोलताना बुद्धांचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मध्ये दिला आहे. द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, तो फक्त प्रेमानेच संपतो. खूपच सखोल वाक्य आहे. हो, किती सोपे पण किती अर्थपूर्ण. या संदर्भात बुद्धांनी मेट्टा म्हणजेच मैत्रीभाव किंवा करुणेची संकल्पना मांडली आहे. पण मला सांगा, ज्या व्यक्तीने आपला विश्वासघात केलाय किंवा जाणीवपूर्वक त्रास दिलाय, त्याच्याबद्दल सर्व लोक सुखी असोत, कोणाचेही दुःख होऊ नये असा मैत्रीभाव मनात कसा आणायचा? हे थोडं कठीण वाटतं सुरुवातीला. हो, म्हणजे हे थोडं टॉक्सिक पॉझिटिव्हिटीसारखं किंवा खोटं वागण्यासारखं नाही का वाटत? हां, संभ्रम अनेकदा निर्माण होतो. पण मेट्टा किंवा मैत्रीभाव म्हणजे दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्याला योग्य ठरवणे किंवा त्याचे समर्थन करणे अजिबात नाही. अच्छा, म्हणजे आपण त्याचं वागणं मान्य करत नाही आहोत. मुळीच नाही. तो माणूस चुकीचा असू शकतो आणि त्याने केलेल्या कृत्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. पण मेट्टाचा सराव हा मुळात त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी नसतोच, तो स्वतःच्या मनासाठी असतो. स्वतःच्या शांततेसाठी. हो, जेव्हा आपण मनात द्वेष धरून ठेवतो तेव्हा आपण रोज स्वतःच्याच मनाला विष पाजत असतो. मेट्टा म्हणजे हे विष पिण्यास नकार देणे. क्या बात आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या कल्याणाची इच्छा करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतःच्या मनातील कटुतेचे जाळे साफ करत असतो. आणि या प्रवासातला सर्वात कठीण पण सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे क्षमाशीलता किंवा माफ करणे. हो, क्षमाशीलतेच्या पैलूवर खूप जाणीवपूर्वक भर दिला आहे. अनेकदा राग अनेक वर्षे टिकून राहतो कारण माणूस माफ करत नाही. तो त्या जुन्या घटनांना, त्या शब्दांना अगदी कवटाळून बसतो. अगदी घट्ट धरून ठेवतो. पण एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा मुद्दा स्पष्ट केला आहे. अनेकदा लोकांना असे वाटते की समोरच्याला माफ केले म्हणजे आपण हरलो किंवा आपण त्याची चूक विसरून गेलो. हा गैरसमज असतो. पण तसे नाहीये. क्षमाशीलता ही समोरच्याला क्लीन चिट देण्यासाठी नसते, तर ती स्वतःला त्या भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी असते. अगदी अचूक. माफ न करणे म्हणजे एखाद्याला विष पाजून तो मरेल याची वाट बघण्यासारखी आहे, ज्यात वास्तवात विष आपणच पीत असतो. हो, आपणच आतून संपत असतो. जोपर्यंत आपण माफ करत नाही तोपर्यंत तो प्रसंग, ती व्यक्ती आपल्या विचारांवर आणि भावनांवर राज्य करत असते. क्षमा केल्याने आपण ती सत्ता काढून घेतो. आपण तो हातातला गरम कोळसा खाली फेकून देतो आणि स्वतःची शांतता परत मिळवतो. माफ करणे म्हणजे भूतकाळ बदलणे नव्हे, तर भूतकाळाचा आपल्या वर्तमानावर असलेला ताबा संपवणे. अगदी बरोबर. हे खरंच खूप मुक्त करणार आहे. आणि हे सगळं खऱ्या आयुष्यात उतरवण्यासाठी बुद्धांचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत समजून घेणं आवश्यक आहे. अनित्यता. इम्पॉर्मनन्स. हो, अनित्यता म्हणजे या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. सर्व काही सतत बदलत आहे. निसर्गाचा हाच नियम माणसाच्या भावनांनाही लागू होतो. सर्व भावना तात्पुरत्या असतात. रागही कायम राहत नाही, ही एक गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपण जर मागे वळून पाहिलं तर 5 वर्षांपूर्वी ज्या गोष्टीवरून आपण भयंकर चिडलो होतो, ती गोष्ट आज आपल्याला आठवतही नाही, किंवा आठवली तरी त्याचं हसू येतं. मग आजच्या रागाला इतकं का कवटाळायचं? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आपण ही अनित्यता प्रत्यक्ष रागाच्या क्षणी कशी आठवायची. कारण जेव्हा राग येतो तेव्हा तो क्षण अगदी अनंत आणि कायमस्वरूपी वाटतो.
त्या क्षणी प्रतिक्रिया देण्याऐवजी केवळ एक तटस्थ निरीक्षक कसं राहायचं हे कठीण आहे. याचं अतिशय स्पष्ट आणि प्रॅक्टिकल उत्तर दिलं आहे. आणि ते म्हणजे ध्यानाचा सराव, मेडिटेशन. ध्यानाचा सराव हा बुद्धांच्या या सर्व शिकवणीचा गाभा आहे. पण ध्यानाबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. लोकांना वाटतं ध्यान म्हणजे डोळे मिटून हिमालयात जाऊन बसणे, ऑफिसच्या मीटिंगमध्ये बॉस ओरडत असताना ध्यान कसं करणार, किंवा ट्रॅफिकमध्ये कुणी गाडी ठोकली तर तिथे डोळे मिटून कसं चालणार. हो, हा गैरसमज खूपच मजेशीर आहे. पण ध्यान हा काही संकटाच्या वेळी वापरायचा इमर्जन्सी ब्रेक नाहीये. मग ते काय आहे? ती मनाला प्रशिक्षित करण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. जसं आपण शरीराला मजबूत करण्यासाठी रोज व्यायाम करतो, तसं ध्यान हा मनाचा व्यायाम आहे. नियमित ध्यान केल्याने मानवी मन स्थिर होतं. त्याचा रागावर कसा परिणाम होतो? ध्यानामुळे काय होतं तर राग येणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे, या दोन क्रियांमधले जे काही सेकंदांचं अंतर असते ते अंतर वाढते. जसे एखादा शांत तलावाच्या पृष्ठभागावरून तळाशी असलेले खडे स्पष्ट दिसतात, तसेच शांत मनात भावनांची सुरुवात अत्यंत स्पष्टपणे दिसू लागते. म्हणजे आपल्याला आधीच चाहूल लागते. बरोबर. राग जेव्हा फक्त आकाराला येत असतो, शरीरात जेव्हा पहिला बदल होतो, तेव्हाच माणसाला त्याची जाणीव होते. म्हणजे ध्यान माणसाला एक प्रकारचा अलार्म देतं. एकदा का तो अलार्म ऐकू आला आणि रागाला ओळखलं की मग आंधळेपणाने प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याचं निरीक्षण करणं शक्य होतं. अगदी तसंच. ध्यानामुळे आपण रागाच्या आहारी न जाता किनाऱ्यावर उभे राहून रागाची लाट येताना आणि जाताना पाहू शकतो. रागाला बळजबरीने दाबायचे नसते, तर त्याला पारदर्शक करायचे असते. आणि जेव्हा माणूस रागाचे केवळ निरीक्षण करतो, तेव्हा तो त्याची ऊर्जाच काढून घेतो. आणि अंतिम सारामध्ये हे अतिशय सुंदर रीतीने मांडलंय की ज्या क्षणी मन शांत होते त्या क्षणी संपूर्ण जीवनही शांत आणि स्थिर होते. हो, ते खूप सुंदर वाक्य आहे. तर मग या सर्वांचा अर्थ काय होतो? जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर तो असा असेल: रागावर विजय मिळवणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला हरवणे किंवा समोरच्याला गप्प करणे नाही, तर तो स्वतःच्या अस्वस्थ मनावर मिळवलेला विजय आहे. अगदी. राग ओळखून जागरूकता निर्माण करणे, शरीराला शांत करण्यासाठी पॉज घेणे किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणे, रागाचे मूळ कारण म्हणजे आपला अहंकार किंवा अपेक्षा शोधून काढणे, इतरांप्रती आणि स्वतःप्रती मैत्रीभाव वाढवणे आणि या सर्वांचा पाया असणारा ध्यानाचा नियमित सराव करणे. हे सर्व एका साखळीसारखं आहे. हो, हे सर्व या शांततेच्या सूत्राचे भाग आहेत. राग हा आपला शत्रू नाही, तर तो आपल्याच मनाचा एक असा सिग्नल आहे ज्याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. नक्कीच. आणि या सखोल चर्चेचा शेवट करताना या सर्व स्रोतांच्या आधारे मी एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर ठेवू इच्छिते. आपण सर्वांनी यावर नक्कीच चिंतन करावे. कोणता प्रश्न? आपण नेहमी रागाला एक दुर्गुण किंवा एक विलन मानतो. पण जर राग हा खऱ्या अर्थाने आपल्या आत असलेल्या एखाद्या सुप्त दुःखाचा, न मिळालेल्या प्रेमाचा किंवा अपेक्षाभंगाचा आवाज असेल तर? जसे एखादे लहान मूल जेव्हा अस्वस्थ असते तेव्हा ते रडते किंवा आदळापट करते, तसाच आपला रागही आपल्या आतल्या एका अस्वस्थ भागाचा आवाज असू शकतो. तर मग आपण इतरांप्रती जशी करुणा दाखवतो तशीच करुणा आपण आपल्या स्वतःच्या रागाला का दाखवू नये? खरंच. रागाशी युद्ध करण्याऐवजी त्याला स्वतःला आणि स्वतःच्या गरजांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक आरसा मानले तर? कदाचित रागाला प्रेमाने जवळ घेणे आणि मी तुला पाहतोय, मी तुला ऐकतोय असे सांगणे हीच त्याला कायमचे निरोप देण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी असू शकते. खरंच, हा एक अत्यंत सखोल आणि नव्याने विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. स्वतःच्या रागावरच करुणा दाखवणे हा विचार नक्कीच जगण्याची एक नवी दिशा देऊ शकतो. आपण सर्वांनी या प्रश्नावर आणि या नव्या दृष्टिकोनावर शांतपणे मनन करावे. रागाशी युद्ध करण्यापेक्षा त्याला समजून घेण्याच्या या प्रवासात ही आजची चर्चा नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमी हसत रहा, शांत रहा आणि स्वतःच्या भावनांना समजून घेत पुढे चालत रहा.